गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या विज्ञानच्या फ्रेश बॅच मध्ये. अचानक तुम्ही शॉक झाला असाल, अरे दादा मंगळवार गुरुवार शनिवार आपले लेक्चर्स असतात, आज तर वार रविवार. पण हो, चॅप्टर हा इतुसा आहे पण खूप चांगले मार्क्स मिळवून देणारा हा चॅप्टर असणार आहे. ऑलमोस्ट 5 to 7 मार्क्सचं वेटेज असणारा हा चॅप्टर आहे. याच्या IMP टॉपिकची PDF आय होप सो की तुम्हाला मिळाली असेल. हँड रिटन नोट्स आणि PYQ आज किंवा उद्यापर्यंत याचे तुम्हाला मिळूनही जातील. हा जो चॅप्टर आहे पोरांनो, हा पूर्ण थेरॉटिकल चॅप्टर आहे. म्हणजे फक्त लाईन बाय लाईन जर का तुम्ही रीड केलं ना तरी बऱ्यापैकी तुम्हाला समजेल. त्यामुळे मला असं वाटलं की वन शॉट सारखी रिव्हिजन सारखा आपण हा चॅप्टर शिकूयात आणि ह्या चॅप्टरचे कुठले प्रश्न जे आहेत ते पेपरला सगळ्यात जास्त विचारता हे सुद्धा मी या शेवटी जे लेक्चर होईल तेव्हा तुम्हाला मी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर पुरांनो, ह्या चॅप्टर जास्तीत जास्त चान्सेस आहे 2027 महाराष्ट्र बोर्डला जो लास्टचा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे तो ह्या चॅप्टर मधून विचारला जाऊ शकतो. का दादा असं का वाटतं? मी हवेत गोळ्या मारत नाही किंवा जे बोर्डवाले ते काय आमचे सासरे बुवा नाहीयेत की ते आम्हाला सांगतील की काय क्वेश्चन येणार आहे. पण अंदाज असा आहे की जर आपलं सायन्स 2 आहे म्हणजे विज्ञान भाग 2 आहे ना, हे 2 हिस्स्यांमध्ये वाटलं गेलेलं आहे. एक तुमचा बायोलॉजीचा झोन आहे जीवशास्त्र आणि दुसरा जो EVS आहे. या EVS मध्ये फक्त 3च चॅप्टर्स येतात. एक आहे तुमचा चॅप्टर नंबर 4, दुसरा आहे चॅप्टर नंबर 9 आणि तिसरा आहे चॅप्टर नंबर 10. या 3 पैकी एका चॅप्टरवरती 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाईल आणि जो ऑरचा क्वेश्चन आहे तो बायोलॉजी मधून विचारला जाईल म्हणजे जीवशास्त्रामधून विचारला जाईल. त्यामुळे ह्या चॅप्टरचे कुठले असे क्वेश्चन्स आहेत जे 4 मार्क्सला विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. तोपर्यंत सीधी बात नो बकवास, सुरुवात करूया आपल्या धमाकेदार चॅप्टरला ज्याचं नाव आहे चौथा चॅप्टर पर्यावरणीय व्यवस्थापन. बघा, यातली बरेच ना थेरॉटिकल टॉपिक आहे. सो फार चांगल्या इमेजेस मी तुम्हाला आणलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लवकर अंडरस्टँड होईल आणि आपण फार याला वेळ नाही घेणार. खूप कन्सेप्ट क्लिअर करायचे नाहीयेत, फक्त वाचलं तरी तुम्हाला समजणार आहे. मराठीसाठी तर अजून इझी असणार आहे. बघा काय 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 शिकणार आहे रे आपण, तर परिसंस्थेबद्दल आपण माहिती घेणार आहे. याची डेफिनेशन्स व्याख्या 1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. पर्यावरण व परिसंस्था संबंध वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पर्यावरण संवर्धन कसं करायचं, ही काळाची गरज आहे का, याबद्दल आपण बघणार आहोत. पर्यावरणीय व्यवस्थापन चॅप्टरचं नावच ते शिकावंच लागणार आहे. आणि जैव विविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र हा जो टॉपिक आहे 3 मार्क्सला वन ऑफ द मोस्ट 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 इम्पॉर्टंट असणार आहे. तुमच्या शाळेतल्या 6 माहीची जी एक्झाम असेल दिवाळीच्या अगोदर होणारी, त्यासाठीचे हे 100% वाले क्वेश्चन्स आहेत. चलो, हा तर पुराण तुम्हाला सगळ्यांना माहिती की आपली जी जीवसृष्टी आहे, आजूबाजूचे जे वातावरण आहे, पर्यावरण आहे, हे कशापासून तयार झाले. तुम्हाला छान डोंगर दिसतंय, हे छान डोंगर आहे, मस्त छान नदी आहे, आजूबाजूला झाडं आहे, जंगल आहे, काही जलचर प्राणी असतील, जंगलामध्ये प्राणी असतील, हवेत उडणारे पक्षी असतील, या सगळ्यांची मिळून एक परिसंस्था तयार होते. कोणाची संस्था? परीची संस्था. कोणाची संस्था रे राजा? परीची संस्था तयार होते. आता इकोसिस्टीम म्हणजेच काय रे? परिसंस्था. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्थेमध्ये कोण येतं पोरांनो? जैविक आणि अजैविक घटक यांची काय होतं? परस्परांची आंतरक्रिया होते. काय होते रे? आंतरक्रिया होते आणि हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. काय तयार होते? परिसंस्था. कोणाची संस्था? परीची संस्था. दादा जैविक घटक काय आहेत आणि अजैविक घटक काय आहेत? तर बघ राजा, जैविक घटक वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, विघटक, सजीव घटक हे सगळे काय? जैविक आहे. जैविक घटक म्हणजे काय? जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकतात किंवा त्यांची वाढ होऊ शकते, हे झाले जैविक घटक. अजैविक घटक म्हणजे कोण? निर्जीव. निर्जीव कोण आहे रे? सूर्यप्रकाश, हवा, पाणी, मृदा, तापमान, खनिजे, पोषक द्रव्य हे काय? अजैविक. आता जर तुम्ही बघितलं वनस्पती जे आहेत पोरांनो, हे त्यांना वाढीसाठी काय लागतं रे? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण करता सूर्यप्रकाश. सूर्य असेल, सूर्यापासून काय घेतील ते? ऊर्जा घेतील, वनस्पतींची वाढ होईल. जादू बघितला ना तुम्ही पिक्चर मध्ये? तो काय करतो? प्रकाश संश्लेषण करतो. सूर्यापासून त्याला काय भेटते? ऊर्जा भेटते. मग तो चांगला हुशार होऊन जातो, त्याला मल्टिपल टॅलेंट त्याच्यामध्ये येऊन जातं. तसं इकडे वनस्पती काय करता? सूर्यप्रकाशापासून ऊर्जा घेता स्वतःच्या वाढीसाठी. म्हणजे काय? वनस्पती आणि सूर्यप्रकाश इंटरकनेक्शन.
प्राणी. तर प्राणी श्वासासाठी काय घेता? हवा. पिण्यासाठी काय घेता? पाणी. म्हणजे प्राणी आणि हवाचा काय संबंध, पाण्याचा काय संबंध. म्हणून जी तुमची परिसंस्थेची व्याख्या आहे कशी तयार केली आहे, जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी अंतरक्रिया मिळून परिसंस्था तयार होते. 100 पूर्ण 3.4% विचारला जात नाही, पण डेफिनेशन 1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आणि राजा रे, मला सांगा, तुम्ही 1000 2,000 किंवा मागच्या व्हिडिओला 4-5 हजारापर्यंत आपले वॉचिंग जाते, मुलं बघतात व्हिडिओ, लाईक का नाही करत रे तुम्ही? मग लाईक तो बनताय की नाही दादा केले? तो आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500 लाईक्स तुमचे कंप्लीट पाहिजेत मला. तुम्ही 1000-2,000 बघता, मी तेवढे लाईक म्हणत पण नाही, पण ऍटलिस्ट 500 लाईक आजच्या व्हिडिओला आलेच पाहिजे. काय होतं, तुम्ही ज्यावेळेस लाईक करतात ना, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत रिशेअर होतो. म्हणजे काय होतं की त्यांना रिकमेंडेड मध्ये येतं. मग तुम्ही विचार करा ना, जास्तीत जास्त मुलं जर का आपल्या दादाला बघतील, तुम्हाला आवडणार की नाही आवडणार? मग आणि मला पण छान ऊर्जा येईल की अरे आपल्याला जास्त मुलं बघताय. सो त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे पोरांनो आता आपल्या चॅनलला, आणि लाईक दबा के ठोकणे काय तुमको. चला, आता ही जी एक अन्न साखळी दिसते पोरांनो, या अन्न साखळीमध्ये आपल्याला काय शिकायला भेटते की सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश सगळ्यात पहिले कोण घेतं रे पोरांनो? ग्रास, म्हणजे काय गवत घेतं. मग आता हे जे गवत आहे हा सूर्यप्रकाश घेतं, प्रकाश संश्लेषण करतं, स्वतःची ऊर्जा बनवतं आणि त्याची वाढ होते. मग हे जे काही गवत आहे याला खाण्यासाठी कोण येतो? नाकतोंडा. कोणाचा तोंडा? नाकतोंडा, म्हणजेच नाकतोडा येतो. नाकतोडो काय खातो? गवताला खातो. मग नाकतोंडा जिवंत राहतो का? नाही. ते म्हणतो नाही, एक शेर तो दुसरा 1.25 शेर. मग नाकतोंडाला खाण्यासाठी कोण येतं? बेंडूक तात्या. कोणते तात्या? बेंडूक तात्या. तात्या रे तात्या, काळा काळा बेंडूक तात्या. मग हे बेंडूक तात्या कोणाला खाता रे पुरांनो? नाकतोंडा. नाकतोड्याला बेंडूक खातो, म्हणजे काय? नाकतोड्यापासून ऊर्जा कोणाकडे भेटली? बेडूक मध्ये भेटली. मग बेडूक अमर का? नाही. एक शेर दुसरा 1.25 शेर. तुमच्या लाईफ मध्ये सगळेच चांगले, पण एक कोणीतरी स्नेक, साप. मग हा जो साप आहे, नागोबा ढुलाईला लागलावाला साप जो आहे, हा साप बेंडूकला खाणार. बेंडूकची ऊर्जा सापात येणार. साप अमर का रे? अजिबात नाही. सापाला खाण्यासाठी मग कोण येणार? गरुड येणार. गरुड होतो ना आपण याला. ज्यावेळेस गरुड मरून जातो पोरांनो, याचे काही अवशेष जमिनीवर उरतात, किंवा हे जे प्राणी यांचे अवशेष जमिनीवर उरतात, मग हे जेवढे पण अवशेष आहे यांना साफ करण्यासाठी काही कीटकांचा जन्म होतो. कोणाचा जन्म होतो? कीटकांचा. आणि सगळी अन्न साखळी काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. तुम्ही बघितलं बघा, प्रथम अभक्षक, द्वितीय अभक्षक, तृतीय अभक्षक, हे भक्षकांचे प्रकार आहेत. ही जी काही तुम्हाला अन्न साखळी दिसते आहे ही या अगोदर बोर्डला विचारली गेलेली आहे एका फ्लोचार्ट फॉर्मॅटमध्ये. तो जो प्रश्न आहे तो कदाचित आपल्या PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तिथून तुम्ही खूप चांगला करून जायचं आहे. नेक्स्ट, अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. अन्न निर्मित वनस्पती ज्या आहे त्या असं म्हणतात का वनस्पती आहे, दुसऱ्या वनस्पतीला म्हणते ए चल किचन मध्ये जाऊ, स्वयंपाक बनवू, गपकन खाऊ आणि वपकन एनर्जी मिळवू, म्हणजे ऊर्जा मिळवू. असं होतं का? नाही. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करतात, तयार करतात. कोणाच्या मदतीने? सूर्यप्रकाशाच्या मदतीने. जो सूर्य आहे त्याचा प्रकाश येतो, प्रकाश संश्लेषण करतात. काय करतात रे? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणाद्वारे ऊर्जा तयार होते, वनस्पतींची वाढ व्हायला मदत होते. सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडते. नेक्स्ट, आता वनस्पती जर का वाढून गेल्या, जंगल तयार होतील. मग वरतून ज्यावेळेस जो पृथ्वी क्रिएट केली, देव म्हणाले की नाही, नुसती वनस्पतींची वाढ झाली जंगलच होऊन जाईल ना. मग वनस्पती ह्या मेंटेन राहाव्या, बॅलन्स राहावा, यांच्यामध्ये समतोल राहावा. मग वनस्पतींना खाणारा कोणीतरी बनवला. मग कोण? त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी महत्वाचे असतात. जर हे प्राणी नसते तर पृथ्वीवरती जंगलच जंगल होऊन गेलं असतं. मग हे प्राणी सुद्धा इम्पॉर्टंट रोल करतात. कुठे? पर्यावरणामध्ये. नेक्स्ट, या शाकाहारी प्राणी आता जर का यांनी वनस्पती खाऊन घेतल्या, हे ना मग सोडून दिलं, हे नुसते काय करतील? खातच राहतील पोरांनो सगळ्यांना. ह्या मेंढ्या, बकऱ्या वगैरे काय करतील? पूर्ण जंगलाला खातच राहतील. मग देवाने ठरवलं पृथ्वीवर, अरे नाही, ये तो गडबड है रे बाबा. मैं इसके लिए क्या बनाना मांगता है? इसके लिए जो शाकाहारी प्राणी है उनको खाने के लिए मांसाहारी प्राणी को लाना पड़ता है.
मांसाहारी प्राणी तयार केले. मग काय, या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू नये म्हणून त्यासाठी वाघ आणि सिंह यांसारखे हिंस्र प्राणी सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. म्हणून काय, जे वाघ आणि सिंह आहेत ना, त्यांच्यासारखे प्राणी तयार केले जेणेकरून काय करतील, हे मेंढ्या शेळ्यांना खातील. अरे वाघ आणि सिंहच काय, आजकाल अनेक असे वाईट लोक आहे पोरांनो जे नॉनव्हेज खातात. विचार करा, एखादी ज्यावेळेस ते बकरी किंवा जे काही मेंढ्या आहेत त्यांना कोणीतरी बाळाला जन्म होतो, आपल्याला कोणी मारून खाल्लं तर चालेल का रे राजा? असो, आपल्याला त्या मुद्द्यात पडायचं नाही. पण जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना तुडवला पाहिजे पहिले तर. आता चला, पण का समतोल राखता येते सुद्धा. गौतम दादा छान बनवतो. गौतम दादा स्पॅम कर, तुमचा फेवरेट आहे की नाही, मराठीवाल्यांचा फेवरेट आहे की नाही? हा, गौतम दादा ते बनवतो. पण वाईट, ही गोष्ट वाईट आहे. तर गौतम दादा ते छान प्रकारे कुकिंग करतो, त्याला कुकिंगचं खूप वेड आहे. सो तो हे गोष्टी बनवतो आणि तो स्वतःच खातो. पण माझ्यासाठी छान पनीर वगैरे शेवभाजी छान बनवतो तो, आणि छान वाटतं ते. तर तुम्ही एखाद दिवशी आपण व्लॉगमध्ये आपण घेऊयात व्हिडिओ वगैरे, तुम्हाला दाखवेल मी आपण कशा पद्धतीने इथे शूट चालतं किंवा कशा प्रकारे जेवण बनवलं जातं वगैरे अशा गोष्टी. चला, आता हे जे सगळे प्राणी आहे दादा, हे कधी ना कधी तर मरून जाणार. मग वरतून देवाने विचार केला, पृथ्वीवरचे प्राणी मरणार, प्राणी मरला म्हणजे प्राण्यांची सगळी घाण होणार. मग यांना साफ करण्यासाठी कोणाचा तरी जन्म घातला. विचार करा, त्यावेळेस पासूनच हे पर्यावरण संवर्धन करणं यांच्यावरती जबाबदारी सोपवली ती कीटकांवरती. म्हणजे काय, निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्वाचे काम करतात. म्हणजे पर्यावरणामध्ये जे काही ॲनिमल्स, जे काही प्राणी ज्यांचे अवशेष उरलेले असतात त्यांना खायचं हे काम करतात. म्हणजे कुठेच घाण उरत नाही. विचार करा, आपण तर पृथ्वीनंतर खूप, पृथ्वीचं फॉर्मेशन, पृथ्वी तयार झाल्यानंतर खूप वर्षानंतर आपला जन्म झालाय. तुम्हाला सांगितलं लॅमूर बाबा की जय. आपला हेरिडिटी आणि उत्क्रांतीचा जो चॅप्टर होता आपला, त्याच्यात मी तुम्हाला शिकवलं होतं पोरांनो, आपला जन्म कसा झालाय, कशी वाढ झाली. आपण माकडांपासून आलोय असं कोणी म्हटलं, काय करायचं, चप्पल काढायची, पायात घालायची आणि मग सांगायचं की बाबा रे आपण माकडांपासून नाही आलेलो आहे, आपण कोणापासून आलोय, बाबा लॅमूर पासून आलेलो आहे. आपले जे सायन्स दादाचे पोरं आहेत, जे पहिल्यापासून ज्यांनी लेक्चर केले असतील त्यांना 100% समजलं असेल. मग तुम्हाला ही गोष्ट समजली, निसर्गात जेवढे पण प्राणी आहेत ते मेले, वारले बिचारे. मग ते ऑब्व्हियस आहे, त्यांची घाण तिथं होती. मग तेव्हा लोक साफ करायला यायचे का तिथं, झाडूवाला चलो बच्चा झाडू मारते हे, असं साफसफाई करायची का? अजिबात नाही. त्यावेळेस ह्या कीटक, अळया यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती पर्यावरण स्वच्छ ठेवायची. आता हा जो एक चार्ट आहे, हा इम्पॉर्टंट चार्ट आहे. फक्त फिल इन द ब्लँक्स तुम्हाला कंप्लीट करायला येऊ शकतो. 2 ते 3 मार्क्सचा वेटेज ठेवतो हा चॅप्टर. म्हणजे हा जो चार्ट आहे तो बघा. परिसंस्था आहे. परिसंस्था 2 घटकांवर अवलंबून आहे, अजैविक घटक, जैविक घटक. अजैविक घटक, जैविक घटक. रिपीट रिपीट डोक्यात फिट, रिपीट रिपीट डोक्यात फिट. मग अजैविक घटक, अजैविक घटक पुढे 2 टाइप्स येतात त्यांचे. कोण? भौतिक घटक, रासायनिक घटक. भौतिक घटक, रासायनिक घटक. चॅट मध्ये टाका फास्ट. भौतिक घटक, रासायनिक घटक. भौतिक घटक, रासायनिक घटक. त्यानंतर रासायनिक घटकांचे फर्दर पुढे टाइप्स आहेत, पोषक व संयुगे. जसं भौतिक घटक कोणकोणते येतात? हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा, सूर्यप्रकाश हे भौतिक घटकांमध्ये येतात. रासायनिक घटक मध्ये कोण होतं? पोषक आणि संयुगे. पोषक आणि संयुगे. मग पुढे पोषक आणि संयुगे यांचे 2 टाइप्स पडतात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. त्यांचे महत्वाचे टाइप्स आपल्याला फिल इन द ब्लँक्स लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. पुढे परिसंस्थाचा दुसरा घटक कोणता? जैविक घटक. कोणता घटक? जैविक घटक. चॅट मध्ये फास्ट टाका. कोणता घटक? जैविक घटक. कोणता घटक रे? जैविक घटक. कोणता घटक रे? जैविक घटक. मग हे जे जैविक घटक आहे, जीव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करू शकतात, त्यांची वाढ होऊ शकते. तुम्ही शिकलेले पुराण 5वीलाच. चला, जैविक घटकाचे महत्वाचे 2 टाइप्स आहेत, स्वयंपोषी, परपोषी. स्वयंपोषी, परपोषी. पोषी रे पोषी, परपरपोषी. पोषी रे पोषी, परपरपोषी. जैविक घटकांचे महत्वाचे 2 प्रकार आहेत, स्वयंपोषी, परपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे स्वयंपोषी. परपोषी म्हणजे काय? दुसऱ्यावरती अवलंबून असणारे परपोषी. परपोषी रे परपोषी, काळ्या काळ्या परपोषी.
स्वयंपोषी. स्वयंपोषीचे कोण येतं? उत्पादक. उत्पादक. पादक कोणाचा आहे? ऊतचा आहे. उत्पादक. उत्पादक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हरित वनस्पती. कोण तयार करतं रे? हरित वनस्पती. परपोषी. परपोषी दोन प्रकार, प्राणी आणि विघटक. प्राण्यांमध्ये कोण येतं? भक्षक. कोण येतं? भक्षक. विघटक कोण? सूक्ष्मजीव. कोण येतं रे? सूक्ष्मजीव. हरित वनस्पतींना कोण खातं? प्राणी. कोणते? भक्षक झाले. मग हे जे भक्षक हे मेल्यानंतर कोण येतं? विघटक. यांचं विघटन करता सूक्ष्मजीव. भक्षकांचे महत्वाचे 3 प्रकार, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. भक्षकांचे महत्वाचे 3 प्रकार, प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक. तीनही प्रकार वन ऑफ द मोस्ट आयएमपी आहे. फिल इन द ब्लँक लक्षात ठेवायचे आहे. तर पर्यावरण आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. आपल्या आजूबाजूला भौतिक, रासायनिक आणि जैविक हे सगळ्या घटकांचं मिळून काय तयार होतं? पर्यावरण. कोणाचं वरण? पर्याचं वरण. कोणाचं वरण? पर्याचं वरण. आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकापासून पर्यावरण बनते. बघा, जे इथे दिलेलं आहे तेच वाचून तुम्हाला सांगायचं, बिकॉज हा चॅप्टरचा लॉजिकल काही नाही ना याच्यामध्ये समजवण्यासारखं, थेरॉटिकल आहे, त्यामुळे सिंपल आहे पोरांनो. हा त्याच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानव निर्मित घटकांचा समावेश असतो. आता हे जे पर्यावरण आहे याच्यात काय काय येतं? सजीव येतात, निर्जीव येतात, काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित घटकांचा समावेश असतो. जसं इमेज तुम्हाला दिसते बघा, वरच्या साईडला तुम्हाला सगळे नैसर्गिक गोष्टी दिसत आहे, खालच्या साईडला काय निर्जीव आहे आणि मानव निर्मित काही गोष्टी तुम्हाला दिसत असतील. पर्यावरण, पर्यावरणाचे महत्वाचे 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात रे? 2 प्रकार पडतात. कोणकोणतं? नैसर्गिक पर्यावरण, कृत्रिम पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण, कृत्रिम पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण, कृत्रिम पर्यावरण. पर्यावरणाचे महत्वाचे 2 प्रकार पडतात, नैसर्गिक पर्यावरण आणि कृत्रिम पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण, कृत्रिम पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरण, कृत्रिम पर्यावरण. आता पर्यावरण व परिसंस्थेचा सहसंबंध. काय रे पोरांनो? सहसंबंध. पण त्या अगोदर थोडीशी शायरी घेऊया आपण पोरांसाठी, जेणेकरून पोरं थोडे चिल होतील, रिलॅक्स मध्ये, चिलॅक्स मध्ये बिलॅक्स होतील. तर सायन्स वाला दादाच्या पोरांसाठी आज एक खास शायरी. तर आपले बरेच मुलं जे आहे हे सेल्फ स्टडी करणारे, सायन्स वाला दादा हे आपल्या युट्यूब चॅनलवरून लेक्चर करून अभ्यास करणारे मुलं आहेत. तर त्यांच्या वतीने एक शायरी कि मैं सेल्फ स्टडी करने वाला साइंस वाला दादा का छात्र, तुम बड़े कोचिंग की क्वीन प्रिय, तुम घूमने जाती सिटी मॉल, मैं तलवंडी चौराहे पर लीन प्रिय, मैं बायोलॉजी सा सीधा हूं, तुम फिजिक्स जैसी कठिन प्रिय, विज्ञान नगर सा उजड़ा हूं मैं, तुम लँडमार्क सी ग्रीन प्रिय. तो शेवटी काय म्हणतो माहितीये की मुश्किल है अपना सीन प्रिय. सो असं तुमच्या बाबतीत पण एक छान अशी शायरी. सो फास्टली शायरी आवडली का? चॅटमध्ये टाका फास्टली. थोडं तुमचं माइंड कसं लक्ष लागून राहावं ना. मी जसं शिकवलं पर्यावरण, नैसर्गिक संबंध आहे, मग असं आहे तसं आहे, मजा काहीतरी मजा याच्यात काय आणू शकतो, तर थोडंसं मुलांना इंटरेस्टिंग वाटावं म्हणून काहीतरी. चला, पर्यावरण व परिसंस्थेचा संबंध काय आहे? नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सतत अंतरक्रिया घडते. मी तुम्हाला सांगितलं होतं जे जैविक घटक आहे, वनस्पती, प्राणी, आणि अजैविक घटक आहे जसं की मृदा, प्रकाश, हे सगळ्या गोष्टींचं काय काही ना काही अंतरक्रिया घडते. त्यांचे परस्पर संबंध फार महत्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील निसर्गावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. जे मानवनिर्मित गोष्टी आहेत त्यांचा पण प्रभाव पडतो ना निसर्गावर, एक तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. कसा ते आता आपल्याला बघायचंय. आता पर्यावरण आहे, पर्यावरणाचे 2 प्रकार तुम्हाला माहिती आहे, नैसर्गिक पर्यावरण आणि कृत्रिम पर्यावरण. याच्यामध्ये अजून एक व्याख्या इम्पॉर्टंट आहे. काय? पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील अंतरसंबंधाचा अभ्यास करणे. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यामधील अंतरसंबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे परिसंस्थिका. याला इकॉलॉजी असे म्हणतात. परिसंस्थिका. पुरानो 1 मार्क्स साठी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे.
जसं की परिसंस्था आहे ना, परिसंस्थेचा अभ्यास ज्यात केला जातो त्याला परिशिष्टिका असे म्हणतात. परिसंस्था म्हणजे काय? जैविक आणि अजैविक घटक यांचा एकमेकांशी असणारी अंतरक्रिया घडून येते, त्याचा अभ्यास करणे म्हणजेच काय? परिशिष्टिका. कोणाची शिष्टिका? परीची शिष्टिका. यानंतर परिशिष्टिकेचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जातात त्यास परिसंस्था असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे. बरं, नेक्स्ट. पर्यावरणात अनेक परिसंस्था आहेत. आता हे जे पूर्ण पर्यावरण आहे पुराणो, पर्यावरण म्हणजे काय? हे झाडं आहे, हवा आहे, डोंगर आहे, पाणी आहे, जंगल आहे, ह्या सगळ्या गोष्टी हे काय झाल्या? परिसंस्थेचा भाग आहे. पाण्याचे एखादे लहान डबके, आता तुम्हाला ही डायग्राम छान तुम्हाला दिसत असेल. एक काय तुम्हाला पाण्याचा भाग आहे, पाणथळ भाग आहे, तुम्हाला बघा एक डबकं दिसतंय पाण्याचं, ती पण काय एक प्रकारची परिसंस्था आहे. पाण्यात जलचर प्राणी राहतात, बेंडूक राहतो, साप राहतात, मासे राहतात, त्यांची स्वतःची परिसंस्था, त्या पद्धतीने ते राहतात. जंगलामध्ये हत्ती, वाघ, उंट हे असतात, मग ते काय झालं? त्यांची एक परिसंस्था राहिली. जो राजस्थानचा भाग आहे तिकडे मोठे मोठे उंट असतात, त्यांची परिसंस्था झाली. आफ्रिकेमध्ये मोठे मोठे जिराफ आढळतात, त्यांची एक परिसंस्था झाली. म्हणजे प्रत्येकाची छोटी छोटी काय आहे? परिसंस्था आहे. तर आपली पृथ्वी ही सर्वात मोठी परिसंस्था आहे. जी पृथ्वी आहे ना, ही सगळ्यात मोठी परिसंस्था आहे. का? कारण पृथ्वीच्या मध्येच अशा छोट्या 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 काय आहेत? परिसंस्था आहेत. नेक्स्ट. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक क्वेश्चन विचारला गेला बोर्डला या अगोदर. काय? नैसर्गिक घटक आणि मानव निर्मित घटक हे पर्यावरणावर काय करतात रे? परिणाम करतात. मग कोणते परिणाम आहेत? नैसर्गिक घटकामध्ये कोणता? भूकंप, मोठे मोठे भूकंप होता. पूर, तुम्ही बघितलं असेल अलीकडे पाऊस पडतोय, किती ठिकाणी पूर येतो, म्हणजे बऱ्याच गावांना आलेला आहे. नाशिकला सुद्धा मोठा पूर आलेला होता. ज्वालामुखी, ज्वालामुखी पण काय बाबा रे? नैसर्गिक घटकावर अवलंबून असणारा परिणाम करणारा घटक आहे. मानव निर्मित घटक यामध्ये जंगलतोड, जंगलतोड, अजून काय? प्रदूषण, आपण लोक धूरच धूर बाहेर काढतो आहे, प्रदूषण होत आहे. औद्योगिकीकरण, जसं जसं पूर्ण आपण प्रोग्रेस करतोय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशन म्हणजेच औद्योगिकीकरण होतंय. मोठ्या मोठ्या कंपनी येत आहे. कंपनी आल्या म्हणजे काय येतंय? ज्या इंडस्ट्रीच्या कंपन्या आहेत, मेकॅनिक्स विभागातल्या आपण ज्याला म्हणू शकतो, याच्यातून मोठा मोठा धूर बाहेर पडतो. जे सांडपाणी आहे ते अक्षरशः पाण्यात बिंदासपणे टाकलं जातं विदाऊट एनी परमिशन. ह्या गोष्टी चालल्या, ह्या गोष्टी खूप हानिकारक आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानव निर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो. म्हणजे जेव्हा हे मानव निर्मित किंवा नैसर्गिक घटक पर्यावरणासोबत काही ना काही खेळ करत असतात ना, तर पर्यावरणाचा जो समतोल हा काय होतो? बिघडून जातो. सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं, समजा का तुम्ही रोज जेवण करताय, भाजी पोळी वगैरे छान असा डाएट करताय. एखाद दिवशी काय केलं माहिती का तुम्ही? वरण मस्तपैकी केलेलं आहे, बासुंदी केलेली आहे, गुलाबजाम केलेला आहे, पनीरची भाजी केलेली आहे, तुम्ही कारल्याची भाजी केलेली आहे, अशा वेगवेगळ्या भाज्या गोड पदार्थ एकत्र करून टाकून दिले. मला सांगा त्रास होईल की नाही होणार? बॅलन्स बिघडून जाईल बॉडीचा. तसं काय होतं? पृथ्वीचा पर्यावरणाचा बॅलन्स असमतोल होऊन जातो आणि त्याचा परिणाम त्या घटकांच्या मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. जे जैविक घटक आहे त्यांचं अस्तित्व हेच पूर्णपणे नाहीसं व्हायला सुरुवात होते. सिंपल मध्ये गालावर डिंपल इमेज दिसते तुम्हाला. तुम्ही राईट साईडला बघा, किती छान जंगल आहे राजा, मस्तपैकी पाणी वाहतंय, झरा आहे, पक्षी उडताय, जंगलातले प्राणी मस्तपैकी त्या पाण्यामध्ये तलावात पाणी पित आहेत. जो सेंट्रलचा भाग आहे जर तुम्ही बघितला, जंगल तोड व्हायला सुरुवात झाली. हळूहळू जंगल काय झालं? नाहीसं. आणि माझ्या मागचा जो भाग आहे हा आताचा औद्योगिकरणामुळे मोठ्या मोठ्या कंपन्या दिसत आहेत पण झाडच नाही आहेत, तर तुटलेले वगैरे आहेत. विचार करा किती प्रदूषण होतोय. ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? जैविक घटकांच्या, प्राणी वनस्पती यांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करत आहेत. नेक्स्ट. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित जे घटक आहे यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो पर्यावरणावरती आणि त्यामुळे नवीन नवीन समस्या निर्माण होत आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. म्हणजे पर्यावरणात जे प्रदूषण होतंय ना, ही एक मोठी समस्या आता आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण. कोणतीही वस्तूचं काय झालं? नाहीसा गेला किंवा ते आपण उघड्यावर फेकून दिली म्हणजेच काय झालं? त्याचं प्रदूषण झालं. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटक अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक किंवा अस्वीकार्य बदल. आता मानव आहे,
तुम्ही जर का दोघी डायग्राम जर का बघितल्या पोरांनो, यात काय झालं माहिती का, बऱ्याच वेळा लोक काय करतात, एखाद्या ठिकाणी छान नदी वाहते, डॅम बांधून घेतले, स्वतःच्या फायद्यासाठी काय केला, डॅम बांधला, पाण्याचा रिसोर्स थांबला, पुढीचे जे झाड आहेत त्यांना कधीच पाणी मिळाले नाहीये. इव्हन आपण काय केलं, मोठे मोठे ब्रिजेस बांधले, ब्रिज बांधताना काय केलं, जो काही नदीचा परिसर आहे तो छोटा करून टाकला. बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या नदीचं पात्र होतं, लोक मध्ये राहायला गेले, मोठे मोठे डोंगर होते तोडून घेतले लोकांनी. त्यामुळे पावसाची वेळ बघा तुम्ही आता, लवकर पावसा बऱ्याचपैकी आलेला आहे, लवकर पाऊस येत नव्हता, आला तर खूप मुसळधार पाऊस येत होता. म्हणजे आपल्याकडे असं झालं ना, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आहे. मीडियम रेंज नाही, पाऊस आला तर एकदम जोरात येतो, एकदमच कमी येतो. बऱ्याच लोकांच्या गावात आपल्याकडून बरेच शेतकरी मुलांचे जे आहेत असे, हे शेती करतात त्यांच्या घरचे, ते मुलं आपला व्हिडिओ बघतायत. तुम्हाला तर चांगलं माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी पाऊस आहेच नाही आणि काही ठिकाणी आहे तर इतका अतिरेक आहे की विचारायलाच नको. ह्या गोष्टी कशामुळे होत आहे, आपल्याचमुळे. आपण दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस अशा गोष्टी करतोय, म्हणजे माझी खूप इच्छा आहे की जशी गावात राहताय ना प्रॉपरली, जिथे अजिबात इंटरनेट कनेक्शनची फार एवढी सोय नाहीये, एवढं तर आजकाल असं आहेच नाही, बऱ्याच गावाला इंटरनेट कनेक्शन आहेच, म्हणूनच तर तुम्ही हा व्हिडिओ बघताय. बट जिथे असं फार इंडस्ट्रियलायझेशन नाहीये, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स नाही, मस्त गाव आहे, शेती आहे, डोंगर आहे आणि मस्त घर आहे, अशा ठिकाणी माझ्या यायची इच्छा आहे, ट्रिप वगैरेला. सो कोणी असेल तर नक्की रिकमेंड करा. सो मी नक्की येणार आपण तिकडे. आता म्हणजेच हवा, पाणी, जमीन आणि सायन्सवाला दादा कधी बी खोट बोलत नाही. असं हवा, पाणी आणि जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष बदल घडून येत आहेत. काय पुराण बघा, पहिली इमेज दिसते तुम्हाला, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण होतंय, मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो आहे. हा पण काय झाला, काही ना काही रासायनिक बदलामध्ये जे आपणच काय केले, बदल केले. दुसरी जी इमेज दिसते बघा, सर्रासपणे जे औद्योगिकरण होताना सांडपाणी पाण्यात टाकून दिले बघा, ऑइलचा थर जो आहे वरच्या लेअरला झालेला आहे. आणि लास्टला एक वेळ अशी येईल ना हवा राहील ना पाणी राहील, पूर्णपणे बेचिराग जमीन, राजस्थान सारखा वाळवंटाचा प्रदेश तुम्हाला दिसेल. श्वास घ्यायला त्रास होईल, मग लोक काय लावतील माहिती का, ऑक्सिजन सिलेंडर. इकडे सिलेंडरच्या मागे नाव देतील तुमचं नाव, बिकॉज काय, ऑक्सिजन लावला तुम्ही समजणारच नाही, ओळखूच येणार आहे नक्की हा कोण आहे, कारण सगळ्यांनी सेम ऑक्सिजनचा मास्क लावलेला राहील आणि मग तिथे नावं लिहिली राहतील. अशी सुद्धा वेळ येऊ शकते. आता नाही पण तुमचे पोरं वगैरे त्यांच्यावर वेळ येऊ शकते. आता पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणणारे महत्वाचे घटक कोणकोणते आहेत, पर्यावरणीय प्रदूषण घडवून आणतात तर बघा, मानवी लोकसंख्याचा विस्फोट, हम एक हमारे अनेकचा नारा चालू आहे. आपण बघितलंय पुराणो चॅप्टर नंबर 3 विज्ञान भाग 2चा, सगळं शिकलेत तुम्ही. मोठ्या प्रमाणावरती काय झाले, लोकसंख्या वाढली. आता लोकसंख्या वाढायचा दादा आणि प्रदूषणाचा काय संबंध आहे, लोकसंख्या वाढली त्यांची गाड्यांची संख्या वाढली, लोकसंख्या वाढली त्यांना पाणी जास्त लागणार, लोकसंख्या वाढली म्हणजे काय, घरं जास्त लागणार, घरं जास्त लागणार जंगल तोड होणार, डोंगर तोड होणार, म्हणजे काय, प्रदूषणावरती म्हणजे पर्यावरणाचं प्रदूषण होणार. वेगाने होत असलेले औद्योगिकरण, जसं तुम्ही बघितलं ज्या आयटीज कंपनी ज्यावेळेस तयार होत आहेत ना, हा पूर्ण भाग आपल्या शेतकरी लोकांचा होता. पण काय झालं की आयटी कंपन्या जशा आहेत गेल्या, ह्या पूर्णपणे शेती नाहीशी झाल्या. मोठे मोठे जे कंत्राटदार आहे यांनी त्यांच्याकडून कमी भावामध्ये काय घेतलं, जमिनी घेतल्या, मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या, वेगाने औद्योगिकरण केलं. आता कुठलीच सोय राहिलेली नाही, ना झाडं आहे ना काय, काहीच नाही. नैसर्गिक संसाधनाचा अनिबंध वापर, म्हणजे पुरेपूर वापर करतोय आपण. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, कोल आहे, डिझेल आहे, पेट्रोल आहे, ह्या गोष्टीचा आपण सर्रासपणे वापर करतो. हे पुन्हा याचा आपण परत तयार करू शकतो का, पेट्रोल, डिझेल, कोल? नाही, आपण तयार करू शकत नाही, त्याचा सर्रासपणे वापर चालतोय. आता तुम्ही बघितलं ईव्ही, इलेक्ट्रिक व्हेकल्स येत आहेत का, पुढच्या काळात पेट्रोल डिझेल राहणारच नाहीयेत. म्हणजे तुमचे जे येणारे पोरं आहे किंवा त्यांचे पोरं ते म्हणजे पेट्रोलवर गाडी चालायची, बिकॉज त्यांच्यासाठी विशेष आहे. ते काय म्हणतील, नाही ईव्हीच होत्या, म्हणजे इलेक्ट्रिकवरतीच गाडी चालली, लोक कशाला पेट्रोलवर चालवायचे. जसं की तुम्ही, खूप रेअर मुले आता जे सायकल चालवतात, ती ॲटलासची सायकल यायची पहिले, अशी मोठी, असा मोठा दांडा राहायचा असा मोठा तिथे, आणि त्याच्यावरती ती बाबा सायकल राहायची, ती सायकल होती. आताच्या पोरांना ती सायकल आवडणारच नाही, त्यांना ती अशी स्टायलिश सायकल झालेली. हळूहळू बदल होत राहतात. जंगल तोड, मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होणे म्हणजेच प्रदूषण होणे. अनियोजित नागरीकरण, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच झालेला आहे. पूर्वी बघा एक गाव होतं, त्याच मोजके 50-100 लोक राहायचे, पाणी पुरायचं, हवा, सगळ्या गोष्टी होत्या. आता काय झालं, गाव मोठं होऊन गेलंय,
त्यात गावाचं अर्ध शहरीकरण झालेलं आहे आणि त्यामध्ये पाण्याचे प्रश्न, पाण्याची टंचाई निर्माण होते. आपण बघितलंय 3-3, 4-4 दिवसात, काही काही ठिकाणी 8-8 दिवसात पाणी येतं. कशामुळे? अनियोजित नागरीकरण. या सगळ्या गोष्टी परिणाम आहे. प्रदूषण ही एक मोठी व्यापक संकल्पना आहे आणि प्रदूषणाचे बरेच प्रकार आहेत. कोणकोणते? हवा प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूमी प्रदूषण, औष्णिक प्रदूषण. बाकीचे प्रदूषण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल. दादा, औष्णिक प्रदूषण म्हणजे काय हे आपण शिकणारे चॅप्टर नंबर 5 मध्ये, हरित क्रांतीची ऊर्जा. त्याच्यामध्ये काय औष्णिक प्रदूषण म्हणजे काय माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल बघा, पूर्वीच्या ज्या गाड्या ना, ह्या झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेषा, हवेत गाडी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊया. त्यावेळेस ना कोळशाच्या गाड्या होत्या, रेल्वे गाड्या. तो कोळशातून पूर्ण हिट व्हायचा आणि त्या वाफेवरती गाडी पुढे चालायची. तर ही एक औष्णिक ऊर्जा होती. मग हे औष्णिक ऊर्जा आता तर संपले, पण त्याच्यामध्ये काही सूट पार्टिकल, केमिकलचे पार्टिकल बाहेर पडायचे, ज्याच्यातून कॅन्सरचा डिसीज व्हायची शक्यता होती, म्हणजे मोस्टली व्हायचा. तर ते औष्णिक प्रदूषण व्हायचं. कशामुळे रे पोरांनो? ह्या गोष्टीमुळे. सेकंड, या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होतो. हे जेवढं प्रदूषण आहे हे कोणावरती आता काय परिणाम होतो? सजीव आणि त्यांचं अस्तित्व, त्यांच्या राहण्यावरतीच प्रश्न निर्माण करतं व यातूनच आज पर्यावरण संवर्धन गरज निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला विचारलं पर्यावरण संवर्धन गरज काय आहे, प्रदूषणाचे प्रकार काय काय होतं, औद्योगिकरण झालं, प्रदूषण एवढे एवढे प्रकार आहेत, प्रत्येक प्रदूषणाबद्दल थोडी थोडी माहिती, आणि ह्याच परिणामाने काय झालं, सजीवांच्या म्हणजे जैविक घटकांच्या अस्तित्वावर प्रश्न आलेला आहे, ते जगू शकतात की नाही. म्हणून पर्यावरण संवर्धनाची गरज झालेली आहे. सिंपल मध्ये गालावर डिंपल, पेपरला लिहून यायचं. नेक्स्ट, किरणोत्सारी प्रदूषण. कोणतं प्रदूषण रे? किरणोत्सारी प्रदूषण. याच्यावर ना आपण छान शिकणार आहेत पोरांनो, चॅप्टर नंबर 5 मध्ये मोठी छान स्टोरी. आज जर का लेक्चर आपल्याला लवकर झालं तर आज पण मी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण लेक्चर खूप मोठं होऊन जाईल, एखादा तास होऊ शकतो आज, बट आय होप सो एकच लेक्चर मध्ये कम्प्लीट करायचं आपलं. सो तेवढं तुम्ही वन शॉट रिव्हिजन सारखं आपण करणार आहे ते. चला, किरणोत्सारी प्रदूषण कसं होतं? अणुबॉम्ब ज्यावेळेस तयार केला जातो किंवा अणुवस्त्र तयार केले जातात, अणुवस्त्र की ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार पदार्थ बाहेर पडतात. जर तुम्ही बघितलं असेल की मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्यावेळेस अणुबॉम्ब टाकले जातात, तिच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे पोरांनो, पुढचे कितीतरी वर्ष त्यावर परिणाम होतो. म्हणजे अजूनही असं म्हटलं जातं जिथे अणुबॉम्ब पडतो तिथे अजून पण धूर म्हणजे किरणोत्सार प्रदूषण, अजून पण किरणोत्सार पदार्थ बाहेर पडतोय, इतका तो डेंजरस असतो. तुम्ही जर का एक मूवी बघितला असेल, ज्यावेळेस भारताने पोखरण चाचणी केली, त्या अणुबॉम्बला किती सुरक्षित पद्धतीने घेऊन गेलं, जमिनीच्या पूर्ण आतमध्ये त्याला टाकलं आणि मग स्फोट केला, तरी सुद्धा त्याच्या अजूनपर्यंत त्या लहरी ज्या आहेत त्या राजस्थानच्या त्या प्रदेशाच्या बाहेर फिरत होत्या. एवढा तो डेंजर असतो अणुबॉम्ब. तर त्याचे किरणोत्सार प्रदूषण किंवा जे मेडिकल डिस्पोज आहेत, आपण मेडिकलचे काही औषधं घेतो, काही केमिकल्स घेतो, त्याचे उघड्यावर टाकून देऊ शकतो का? नाही. प्रॉपर त्याचं जे सेग्रिगेशन, त्याला वेस्ट मटेरियलमध्ये टाकलं पाहिजे, अदरवाईज किरणोत्सार पदार्थ बाहेर पडतात आणि हे आपल्यासाठी अजिबात चांगले नाहीयेत. कसं काय? बघा, किरणोत्सार प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या 2 प्रकारे होऊ शकते. अल्ट्राव्हायोलेट किरण आणि इन्फ्रारेड ही नैसर्गिक किरणोत्सर्ग मोडतात. एक्सरे आणि अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग हा मानव निर्मित किरणोत्सर्ग पदार्थांमध्ये मोडला जातो. जगात आतापर्यंत घडलेल्या प्रमुख किरणोत्सारी दुर्घटना. चेर्नोबिल पोरांनो, हे युक्रेन मधल्या एका ठिकाणी ना सायंटिस्ट लोक आहे ना अणुबॉम्बची टेस्ट घेत होते. टेस्ट म्हणजे काय, चाखून नव्हते बघत, ते जेवून नव्हते बघत, ते टेस्टिंगच्या पर्पजमध्ये किंवा बरोबर सगळ्या परफेक्ट गोष्टी का. पण त्यावेळेस पहिल्यांदा ते करत होते आणि अचानक स्फोट होऊन गेला अणुबॉम्बचा. तर ऑलमोस्ट 20 ते 25 लोक हे जागेच ठार झाले आणि अजून सुद्धा तिथे त्या लहरी ज्या आहेत, किरणोत्सार पदार्थ बाहेर पडतात त्या एरियातून. एवढा तो डेंजर आहे. सेम विंडेज केले किंवा 3 माईल आयलंड आहे, या सगळ्या ठिकाणी काय आहे, ही अणु चाचणी घेताना मोठे प्रॉब्लेम्स आले. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेले आहेत. जसं तुम्ही बघितलं हिरोशिमा नागासाकी. जर हिरोशिमा नागासाकी तुम्ही बघितलं जापानमध्ये, अजून पण असे चिमानवाचो चिरालोलो, हा ते जापनीज लोक. कशामुळे? या किरणोत्सार पदार्थ बाहेर पडतात. बरेच त्यानंतरच्या ज्या पिढीत ना, त्यांना कोणाला हात अर्धे येतात, पाय अर्धे येतात, चेहरा खराब येतो, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव होतो याचा. किरणोत्सार प्रदूषणाचे परिणाम, याचा परिणाम काय होता दादा? तर बघा, एक्सरेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सर सारखी अल्सर निर्माण होते. कॅन्सरस डिसीज, शरीरातील ऊतींचा नाश होतो. ऊती रे ऊती, काळ्या काळ्या ऊती, पांढऱ्या पांढऱ्या ऊती. ऊती म्हणजे काय?
आपलं शरीर डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कशापासून बनलेलं आहे रे? पेशींपासून बनलेलं आहे. अनेक पेशी एकत्र आल्यावर काय तयार होता? उती तयार होता. जनुकीय बदल घडून येतात. वेगवेगळे बदल घडत, जसं तुम्हाला मी सांगितलं की त्यावेळेचे लोक होते जापनीज, चिवालोचो. पुढची पिढी पण काय होत गेली? परिणाम होत गेले त्यांच्यावरती. दृष्टीवर हानिकारक परिणाम होता. जी दृष्टी आहे बघण्याची त्याच्यावर सुद्धा परिणाम होता, चांगलं दिसत नाही असं. पर्यावरण संवर्धनाची गरज. पर्यावरण संवर्धन ही खरंच काळाची गरज आहे का? तर बघा, पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात. आपल्याला अजूनही असे कायदे माहितीच नाहीयेत. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. म्हणजे पर्यावरण जे आहे पोरांनो, हे संरक्षण केलं पाहिजे असं जर का लहानपणापासूनच मुलांना सांगितलं गेलं, काही मोहिमा राबवल्या गेल्या, जसं की तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल, तो इमेज मी तुम्हाला टाकलेली आहे की बरेच आजोबा, लहान मुलं, तरुण वयातली मुलं हे काय करतायत? झाडं लावतात. जर का आपण पण असं केलं तर काय वाटतं पोरांनो आयडिया? आपण आपल्या सायन्सवाला दादाच्या पोरांनी सगळ्यांनी ठरवलं, इकडे मी आहे, गौतम दादा, आपली पूर्ण टीम राहील आणि तुम्ही सगळे मुलं, आपण मिळून काहीतरी एक स्पेसिफिक आकडा ठरवूया किंवा अनलिमिटेड झाले तरी चालतील. प्रत्येकाने काय करायचं? झाडं लावायचं, त्याचा फोटो काढायचा आणि त्याचा मस्त कोलाज करू की आपल्या समर्पण बॅचने यावर्षी किती झाडं लावले, आणि ते ना आपण छान पद्धतीने म्हणजे त्याचं जतन करूया, मोठं झाड करूया. जास्त नका लावू, एकच लावा. तुम्हाला आयडिया कशी वाटते मला सांगा. आपण काहीतरी प्लॅन करूयात आणि असं काहीतरी युनिक काहीतरी करूया सगळ्यांपेक्षा. सो आपल्या सायन्सवाला जी समर्पण जी बॅच आहे आपली, ह्या बॅचच्या मुलांनी एवढ्या एवढ्या झाडांचा विक्रम केला होता. मग पुढच्या वर्षी जे येतील ना नवीन मुलं, त्यांच्यासाठी आपण टार्गेट ठेवू, माझ्या समर्पण बॅचच्या पोरांनी एवढं केलं, तुम्ही काय करू शकता? असं काय वाटतं? आयडिया कशी आहे मला सांगा. चॅटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा, आपण बघूयात, काहीतरी करूयात. सकारात्मक दृष्टिकोन, पर्यावरण बदल, आपुलकी आणि त्याबद्दलचे ज्ञान यांसारखे मूल्य लहानपणापासूनच मुलांमध्ये रुजवले पाहिजेत. यामुळे भावी पिढी पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाबाबत अधिक जागरूक होण्यास मदत होते. यासाठी शिक्षणाद्वारे जागरूकता वाढवणे आवश्यक आहे. म्हणजे काय? लहान मुलांनाच लहानपणापासूनच जर का समजवलं, पर्यावरणाचं महत्व सांगितलं, याचे काय उद्दिष्ट आहे, काय केलं पाहिजे, पर्यावरण जतन कसं केलं पाहिजे, आपली जी जेनझी जनरेशन आहे ही नवीन काहीतरी करू शकते. म्हणजे तुम्ही मला सांगा, तुम्हाला मी जो आपला चॅप्टर नंबर 3 याच्यात मासिक पाळी शिकवलं, त्यातील बऱ्याच मुलींनी कमेंट केली होती की बरं झालं दादा की तू ही गोष्ट सांगितली, आज मुलांना पण समजेल की कशा पद्धतीने मुलींना त्रास होतो. आणि विशेष म्हणजे टाळ्या तर त्या मुलांसाठी. मुलं पण काय म्हटले माहितीये का? हो दादा, ही गोष्ट खरंच खूप डोक्यात विचार करण्यासारखी आहे आणि यापुढे आम्ही प्रत्येक मुलीला एक छान रिस्पेक्ट देऊ. विचार करा, तुम्ही शाळेतले शिक्षक तुम्हाला 1000 गोष्टी सांगतात, कितीतरी वेळा बोलतात, तुम्हाला त्यांचा राग येतो, तुम्ही काही गोष्टी ऐकत नाही. दादाने ज्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला लगेच ती भावली. कारण का माहितीये? तुम्ही दादाला कुठला पण सर किंवा गुरुपेक्षा आपला दादा आहे रे असं म्हणून वागतात. आणि तुम्हाला माहितीये, आपला दादा नेहमी आपल्याला पुस्तक आणि पुस्तकाच्या बाहेरचं जग कसं आहे याबद्दल चांगलं समजवतो. म्हणजे या 10वीच्या वर्षातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडणार, तर एक विद्यार्थी म्हणून तर बाहेर पडणारच आहे, पण एक चांगला माणूस म्हणून तुम्ही बाहेर पडणार आपल्या सायन्सवाला दादाच्या समर्पण बॅच मधून, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही ऐकलं, विचार करा, म्हणजे एक प्लॅटफॉर्म, एक शिक्षणाचा प्लॅटफॉर्म काय ठरवू शकतो. जर का आपण आपल्या समर्पण बॅचने असंच जर का झाडांचा विक्रम केला, जस्ट इमॅजिन किती छान होईल पोरांनो ही गोष्ट. आणि नवीन काहीतरी आपल्याकडून बाकीचे आदर्श घेतील, ते पण झाडं लावतील, छान गोष्टी होऊ शकतात. बघा, तुम्ही मला सांगा ही आयडिया कशी होती. ओके, आज जगातील सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित देशांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. देर आहे पर दुरुस्त आहे, हे आता देशांनी ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुद्धा चालू केलेले आहेत. या देशांना पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे ही निश्चित केली आहे व त्यासाठी आवश्यक असणारे ते कायदे सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट चार्ट आहे हा बोर्डसाठी. बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज. तुम्हाला आहे ना, निसर्गातील समतोल राखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे हे दिलेलं असेल. नैसर्गिक व कृत्रिम समस्या सोडवण्यासाठी हे दिलेलं असेल. वरचे जे 2 आणि खालचे 2 आहे, 4 इम्पॉर्टंट आहे. बघा, नैसर्गिक स्रोतांचा ऱ्हास होण्यासाठी, रोखण्यासाठी, जे नैसर्गिक स्रोत आहे, जे पाणी येतंय, मोठे मोठे डोंगर आहे, याचा जो स्रोत आहे हे थांबलं जाते, पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. जैव विविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरणाची गरज. दादा,
जैवविविधता म्हणजे काय? वे दादा इज हिअर देन वाय टू फिअर, ओ माय डिअर लक्ष इज हिअर, सांगणार मी तुम्हाला नंतर ते. हा, प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यासाठी व जागतिक तापमान रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. ह्या सगळा जो चार्ट आहे हा छान लर्न करायचा, तुम्हाला पाठ करायचा आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट, पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच झालेला आहे. बघा, कुठलीही गोष्ट आली की तिचा परस्परांशी संबंध येतो. तसं पर्यावरण आणि मानवाचा संबंध केव्हा आला? जसं मानवाचा जन्म झाला, मानव पहिल्यांदा पृथ्वीवर आले, त्यांच्यात काय झालं? अस्तित्व, म्हणजे त्यांच्यात संबंध तयार झाले. पृथ्वीवर मानवाचं पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर झालंय. जसं की आपण बघितलं होतं चॅप्टर नंबर 1 मध्ये, पहिले पृथ्वी आली, हजारो वर्षानंतर काय आले? माणसं आले, म्हणजे मानवाचा निर्मिती झाली. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्वपूर्ण ठरवले. आता आपण जे मानव आहे प्रचंड बुद्धिमान आहे, आपली स्मरणशक्ती चांगली आहे, कल्पनाशक्ती, इमॅजिनरी आपण खूप आहोत, म्हणून आपण बघा पूर्ण पृथ्वीवर बिल्डिंग होत्या, कसल्याच गोष्टीचा काही सडेतोड नव्हता, आपण प्रॉपर पद्धतीने आणलं, तिथपर्यंत गोष्ट ठीक होती. मग नंतर आपण बिल्डिंग उभं राहायला सुरुवात केला, आपल्या सोयी सुविधांसाठी आपण पुरेपूर वापर करून घेतला. आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. त्याला वाटायला लागलं मानवाला की अरे आपण सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ आहे, जेवढे पण पृथ्वीवर होते त्यावेळेस त्यांच्यापेक्षा आपण श्रेष्ठ आहे. मग तो काय केला? प्रभुत्व स्थापन केलं, राजा बनायला लागला पृथ्वीवरती. निसर्गाने मानवाला जी वेगवेगळ्या प्रकारची साधन संपत्ती दिली, त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर केला. जसं मी तुम्हाला बोललो, पृथ्वीवरती जो माणूस उभा होतो, यस आय एम द किंग, बाहुबली आणि मे, असं तो म्हणतोय. सुख समृद्धी जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. माणसाने राज्य करायला सुरुवात केली, स्वतःच्या फायद्यासाठी पृथ्वीकडून जे भेटेल, गोल्ड भेटतंय करा खाणी, खड्डे करा काढा सोनं, पाणी भेटतंय करा डॅम, पाणी रोखा, अशा गोष्टी करायला त्याने सुरुवात केली. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. कशावरून? यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, जे काय आता आपण मागे बघितलं, ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे. मानवाची भूमिका कशी आहे महत्वाची? कारण का पर्यावरण समतोल बिघडवण्याचे कार्य जर मानवाने केले असेल, हे जे पर्यावरण आहे कोणी बिघडवलंय? सगळ्यात जास्त मानवानेच बिघडवलंय. जर तो बिघडवू शकतो तर त्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे कार्यही तोच करू शकतो. बऱ्याचदा आपण करीत असलेल्या कृती हे पर्यावरणासाठी घातक आहे, ही गोष्टच सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणे काही कृती घडत राहतात. अजाणतेपणे म्हणजे काय पोरांनो? आपल्या इथे बघितलं असेल तुम्ही, बोर्ड लावलेला राहतो, येथे कचरा टाकू नये, पहिले तिथे कचरा टाकतो, येथे थुंकू नये, बोर्डवरती आपण थुंकतो. अक्षरशः आजकाल लोक एवढे डेंजर आहे की जे बडीशोप घेता, ती वाली बडीशोप, ती बडीशोप घेता, पिचकाऱ्या पचापच मारत राहता. तुमची अगरबत्ती, ती धुए से धुआ मिलाता चला जाए, अगरबत्ती समजलं ना तुम्हाला? नाव नाही घेत मी, अगरबत्ती, तुम समजलो. अगरबत्ती धुए से धुआ मिलाता जाए, पब्लिक प्लेसवरती धूरच धूर करत राहता. किती घाणेरडे लोक आहेत आपले हे. या सगळ्या गोष्टींमुळे काय पर्यावरणावरती अफेक्ट होतं या गोष्टी. आता ह्या काही महत्वाचा चार्ट आहे, हा फार काही शिकण्यासारखा याच्यातून नाहीये, बट काही ऍक्ट खूप महत्वाचे, काही कायदे, जसं की काय वन संवर्धन कायदा 1980 मध्ये आणला, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मध्ये आणला. सो हा चार्ट आहे, पुस्तकात टिक करून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, बिकॉज आतापर्यंत फार कमी वेळा विचारलेलं आहे. त्यामुळे हे तुम्ही जे कधीच विचारलं नाहीये ना, ते ह्या वर्षी बोर्डला आपल्याला चांगलं करायचं आहे. याच्या मी नोट्स वगैरे मी तुम्हाला स्टिकी नोट्स करून देईल, डोंट वरी. आता एक लहान माणसाची गोष्ट म्हणजेच जाधव मोलाई पेयांग. छान गोष्ट आहे, कदाचित आजची गोष्ट अशीच आपण याच्यामध्ये कव्हर करूया. तर काय, जाधव मोलाई पेयांग हे आसाम राज्यातील जाधव मोलाई पेयांग हे कर्तबगार माणूस होते. आसाम नावाचं एक राज्य होतं पोरांनो, आहे म्हणजे, तिथे जाधव मोलाई पेयांग राहायचे. ते अगदी लहान होते, सुख समृद्ध पूर्ण नटलेलं असं यांचं गाव होतं. आणि अचानक ब्रह्मपुत्र नावाची नदी त्या गावाजवळ व्हायची, तिला पूर आला. या पुरामध्ये पूर्ण जे गाव आहे ते पूर्ण नाहीसं होऊन गेलं, झाडं तुटून गेले, वेगवेगळ्या प्रकारचे जे साप होते ते सगळे नाहीसे झाले आणि पूर्ण एका रात्रीमध्ये
पूर्ण जे गाव आहे ते पूर्ण पाण्याखाली चाललं गेलं, सगळे जंगलची तोड झाली. या लहान मुलाने बघितलं होतं की अरे, इथे तर किती छान छान निसर्गाने नटलेलं आपलं गाव होतं, आज काय झालेलं आहे. त्यावेळेस सरकारने एक योजना राबवली. काही त्यांनी बांबूचे प्लांट्स केले आणि ते प्लांट्स लावायला सुरुवात केली. मग जाधव मोलाय पेयांग यांनी ठरवलं की आपण, सरकारने आपल्याला 20 बांबूचे प्लांट लावायला सुरुवात केली ना, आपण त्यांचं जतन करायचं आणि जास्तीत जास्त झाडं लावायचे. एका व्यक्तीने पूर्ण जंगल तयार करून टाकलं पोरांनो. पहिले छोट्याशाच गोष्टी होत्या, छोटे छोटे प्लांट्स होते, त्याने काय केलं, जतन केलं आणि पूर्ण जंगल. पहिले गाव थोड्याशा जंगलाने भरलेलं होतं, आता त्याने मोठ्या प्रमाणावर केलं. काय केलंय बघूया. 1963 जन्मलेला मोलाई जाधव यांच्या 16व्या वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आला आणि तेथे असंख्य साप मृत्युमुखी पडले. या उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम केवळ 20 रोपटे बांबूची लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला, जिथे जंगल निर्माण करायला त्यांनी सुरुवात केली. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबतच होते. ही योजना थांबवल्यानंतर मोलाई जाधव यांचे कार्य अविरतपणे सुरू राहिले. झाडे लावणे व त्यांची देखभाल करणे आणि हे कार्य निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता. एका साईडला जर तुम्ही बघितलं, पूर्ण ओसाड जमीन आहे, झाडच नाहीये काहीच, आणि हळूहळू झाडाला सुरुवात केली आणि एका माणसाने जंगल लावलं. लाखो हजारो लोक हे झाडं तोडू शकतात, पण एक एकटा माणूस हा जंगल निर्माण करण्याची ताकद ठेवतो, हे या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं. बघा, म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकराचं जंगल तयार केलं. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून झाले. 30 वर्ष. जे लोक म्हणतात ना, बरेच लोक किती मेहनत करतात, स्वतःच्या हव्यासाठी करतात, ह्या माणसाने 30 वर्ष फक्त काय केलं, जंगल निर्मितीसाठी दिले. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्याला भारत सरकारकडून पद्मश्री नावाच्या प्रतिष्ठेला किताबाने सन्मानित करण्यात आले. या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं की त्या अशाच पद्धतीचं मोठं जंगल झालं असेल, तिथे वेगवेगळे प्राणी राहायला आले असतील, छान नदी वाहत असेल, पहिलं सारखं त्याने निर्माण केलं. या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं की अनेक माणसे मिळून अख्खी जंगल नष्ट करतात, पण एक माणसाने जर का मनात आणले तर त्याने अख्खे जंगल निर्माण करण्याची तयारी ठेवली. ही खूप जास्त मोटिवेशन देणारी आपल्याला गोष्ट आहे पुराण. सो आय होप सो. याच्यावर प्रश्न विचारतात की जाधव मोलाई पेयांग यांच्या गोष्टीवर तुम्ही काय शिकले. स्वमत साठीचा हा प्रश्न आहे, सो टिक करून घ्या. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता. पर्यावरण प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होतो. पर्यावरणात जे प्रदूषण होतं सगळ्यात जास्त परिणाम कोणावर होतो, सजीवांवरच होतो. का, पर्यावरणामध्ये हवा येते, हवेवर परिणाम झाला सजीवांवर परिणाम होणार, पाण्यावर परिणाम झाला सजीवांवर परिणाम होणार. आपली सजीव सृष्टी ही विविधतेने नटलेली होती. त्यात अनेक प्रकारच्या वनस्पती व प्राणी अस्तित्वात होत्या. या सजीव सृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती होते. आज आपल्या मागील पिढींकडून केलेल्या विशिष्ट असे प्राणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला देखील मिळत नाही. मी तुम्हाला सांगतो पोरांनो, माझी आजी आहे, पप्पांच्या आईची आई, म्हणजे 100 वर्षांची आजी. जर का एखादी वेळ मिळाली ना, आपण एखाद्या टायमाला जर का मी गावी गेलो तर तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवेल आपल्या आजीचा. तर माझी आजी सांगायची की तिच्या लहानपणी मोर, हरिण हे अगदी त्यांच्या अंगणासोबत खेळायचे, अंगणाभोवती आजूबाजूला. त्यांना काही नवल पण नाही वाटायचं, इतकं नॉर्मल गोष्टी होत्या. आज आपण मोर किंवा हरणाला बघायला आपल्याला झूलॉजीमध्ये म्हणजे झू मध्ये जावं लागतं. विचार करा, त्यावेळेस मोर आणि हरण अंगणामध्ये खेळायचे. अगदी मलाच, मी तुम्हाला सांगतो, लहानपणी ज्यावेळेस आम्ही लहानपणी उठायचो ना, तर दाराच्या समोर ना त्या याच्या भिंतीवरती असं वाटीमध्ये पाणी आणि ती तांदळाची चूर भरलेली असायची. तर चिमण्या यायच्या, पाणी प्यायच्या, ती चूर खायच्या आणि जायच्या. चिवचिव चिवचिवच्या त्या सकाळच्या आवाजामध्ये उठायचो आम्ही. आजकाल चिमण्यात दिसणार नाही. आता तुम्ही म्हणा, दादा तुझ्या त्याने आमच्यात एज गॅप एवढा आहे का, नाहीये, पण विचार करा, तुम्हाला चिमण्या, म्हणजे मला तरी आठवत नाहीये लास्ट टाइम मी चिमणी कधी बघितलेली होती. सो हा बदल झालेला आहे. तुमची येणारी जी पुढची पिढी आहे, तुमचे पोर होऊ शकतं कदाचित ते कुत्रे बघायला पोरांना जातील झू मध्ये. मोर किंवा हे जे हरिण आहे हे त्यांना माहितीच नसेल, त्यावेळेस राहतील की नाही माहित नाही, कुत्रे नसतील त्यावेळेस.
ते अरे कुत्रे डॉगी बगने को जाएंगे डैडी, डॉगी बगने को जाएंगे असे म्हणेंगे तुमको. तुम बोलेंगे अरे डॉगी तो हमारे घर में था, कुत्ता वो जो भागता इधर उधर. तुम्हाला नॉर्मल गोष्ट आहे, त्यांना ती विशेष वाटेल. जसं की आजीला माझ्या वाटतं हरिण आणि मोर नॉर्मल आहे, ती म्हणते काय तुम्ही बघायला जाता, अशी गोष्ट आहे. चला, जैवविविधता. जैवविविधतेचे महत्वाचे 3 प्रकार आहेत. जैवविविधतेचे महत्वाचे 3 प्रकार आहेत. आणि आता आपण बघतो आहे 2027 बोर्ड एक्झामला जो 4 मार्काचा क्वेश्चन येणार आहे तो यापैकी पुढच्या काही टॉपिक मधलाच विचारला जाईल. बघा, पहिलं अनुवंशिकता विविधता, अनुवंशिक विविधता, प्रजाती विविधता, परिसंस्था विविधता. चॅट मध्ये टाका अनुवंशिक विविधता, प्रजाती विविधता, परिसंस्था विविधता. 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 ह्या 3 प्रकार आहेत जैवविविधतेचे. पाठ फास्टली, पाठच पाहिजे. जैवविविधतेचे महत्वाचे 3 प्रकार: अनुवंशिक विविधता, प्रजाती विविधता आणि परिसंस्था विविधता. आता जैवविविधता म्हणजे काय, पहिले डेफिनेशन लिहायची, प्रकारांचे त्याचे थोडे थोडे महत्व लिहायचे. जैवविविधता ही निसर्गामध्ये आढळणाऱ्या सजीव सृष्टीची समृद्धी ही सजीवांच्या विविध प्रकारांमुळे लाभते. विविध प्रकारच्या परिसंस्था, निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवंशिक भिन्नता आणि जैवविविधता हे 3 पातळ्यांवर दिसते. आता ही जी जैवविविधता आहे तिची व्याख्या तुम्हाला सगळ्यात पहिली लिहायची आहे की निसर्गामध्ये आढळणाऱ्या सजीव सृष्टीचा समृद्धी ही सजीवांच्या विविध प्रकारामुळे होते. मग हे कोणकोणते प्रकार आहे, मग खाली तुम्ही जैवविविधता त्याचा एक चार्ट काढून यायचा. जैवविविधता म्हणजे जे जैविक घटक आहे त्यांच्यात वेगवेगळे बदल. कोणते बदल रे, बघा अनुवंशिक विविधता सगळे दिसत आहे, काळे काळे गोरे निळवे निळे हिरवे पिवळे सगळे दिसतात तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे काय बघा, अनुवंशिक विविधता म्हणजे काय, एकाच जातीत सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे अनुवंशिक विविधता होय. एक जात, जात म्हणजे कोण, आता आपण सगळे ह्युमन बीइंग्स मानव आहेत. ह्या मानवांमध्ये जर तुम्ही बघितलं जे आपण इंडियन आहे, एशियन आहेत, यांचा चेहरा दिसायची पद्धत वेगळी आहे. वेस्ट इंडियन दिसायची पद्धत वेगळी, अमेरिका दिसायची पद्धत वेगळी. सगळे तर मानव आहे, प्रोसेस तर सेम आहे, आपण तर शिकलोय. बदल का, उदाहरणार्थ प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमध्ये हे अनुवंशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू ती जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे अनुवंशिक विविधता, मला सांगा एका पॉइंट नंतर जर का हे विविधता बदल, पुढच्या पिढीमध्ये अनुवंशिक बदल गेलेच नाही तर ही विविधता काय होईल, हळूहळू संपुष्टात येण्याचे चान्सेस आहे. प्रजातींची विविधता. प्रजातींची विविधता म्हणजे काय, निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, त्यालाच प्रजातींची विविधता असे म्हणतात. प्रजातींच्या विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांसारख्या विविध प्रकारांचा समावेश होतो. कस काय दादा, आता आंबा आहे, हापूस आंबा, केसर आंबा, अजून म्हणजे किंवा अजून कोणता आहे, राजापुरी आंबा. हे वेगवेगळे जे आंबे, आंबा तर एकच आहे, त्याच्या काय या प्रजाती आहे, अशा विविधता आहे. वाघ, पांढऱ्या पट्ट्यांचा वाघ, पिवळ्या पट्ट्यांचा वाघ, पाण्यातला वाघ एकच आहे पण त्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. असं परिसंस्थेची विविधता. कोणाची संस्था, परीची संस्था. जसं तुम्ही इमेज मध्ये बघत असाल, बघा जंगलात राहणारे लोक आहे, वाळवंटात राहणारे लोक आहे, पाण्यात राहणारे. तुम्हाला सांगितलं ही पृथ्वी ही एक मोठी परिसंस्था आहे आणि या परिसंस्थेमध्ये अनेक छोट्या छोट्या वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. जसं की प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. प्रत्येक प्रदेशात काय वेगवेगळ्या परिसंस्था आहेत. एखाद्या प्रदेशातील प्राणी आणि वनस्पती, त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील बदल यांच्या संबंधातून परिसंस्था निर्माण होते. जंगलात राहणारे प्राणी आहेत, त्यांची परिसंस्था वेगळी आहे. ते जमिनीवर चालतात, ते जंगलामध्ये काय गुहा तयार करतात, मोठे मोठे झाडं आहे, त्यांच्या पद्धतीने काय झालेले पुराण ते अधिवास करतात. प्रत्येक परिसंस्था, प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक हे वेगवेगळे असतात. जसं की वाळवंट आहे, वाळवंटामध्ये तुम्ही बघितलं मोस्टली कोण येतात रे, उंट असतात, वाघ वगैरे ह्या गोष्टी. तुम्हाला हरिण दिसतं का वाळवंटात, शक्यतो दिसणार नाही.
पाण्यामध्ये कोण जलचर प्राणी, मासे, बदक तिकडे दिसतात. मासा कधी जंगलात जाणार का? नाही, त्याची परिसंस्था वेगळी आहे. अर्थात नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा दोन स्वतंत्र परिसंस्था आहे. देवराई इम्पॉर्टंट आहे. हे समजण्या अगोदर पिक्चर कसा बघा, इमेज कशी दिसते तुम्हाला, छान आहे की नाही? दादा तुमच्यासाठी मस्त इमेज आणलेली. तर बघा कसं असतं, समजून घ्या तुम्ही एखाद्या गावात आहे आणि या गावात एक मोठा डोंगर आहे आणि अचानक पद्धतीने शहरातून काही लोक आले आणि त्यांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे डोंगर तोडायचं आहे आणि ते एक छान मोठी कंपनी उभी राहणार आहे. तुम्ही सांगितलं हो असं करू नका, ह्या डोंगरामध्ये खूप जास्त झाडं आहेत, प्राणी आहे, वनस्पती आहे, त्यांचं अवशेष नाहीसं होईल. पुढच्या पिढीला आम्ही काय सांगणार आहेत? वनस्पतींचे जर का ऱ्हास झाला, जंगलतोड झाली तर ऑक्सिजनची कमतरता होईल, गावाला मोठ्या प्रमाणावर हानी होईल. ते ऐकतील का? नाही. पण हे जर का तुम्ही सांगता अरे असं करू नका, त्या डोंगरावर की नाही रात्रीची एक माता येते, ती माता सगळ्यांना आशीर्वाद देते आणि जर का जंगलतोड झाली, डोंगर तोडलं तर मातेचा प्रकोप होईल, तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मसनात जाईल, त्याला वेगवेगळे आजार होतील. ते घाबरून जातील. देवाच्या नावाखाली आरक्षित केलेला प्रदेश म्हणजे देवराई. म्हणजे जर का देवाचं नाव घेतलं आपण तो कोणी हात लावेल का? लवकर नाही. म्हणजे जुन्या काही रूढी परंपरा आहेत ना, सगळ्यांबद्दल नाही बोलत मी, पण काही ना चांगल्या सुद्धा होत आहे. बघा कसं, देवराई म्हणजे काय? देवाच्या नावाखाली राखलेला व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे देवराई. हे परंपरेने चालत आलेले जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेले अभयारण्यच आहे. सरकारने सांभाळते, तर जे लोक आहेत, समाज जो आहे आपला नॉर्मल, तिथले आजूबाजूचे लोक, तेच या गोष्टींना सांभाळतात. देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते. देवाचं नाव घेतलं की ऑब्व्हियसली कोणी सरकार वगैरे तिथे येईल का? नाही. कारण का? वोट नहीं देंगा अगर नोट यहाँ पे हम छपवाएंगा तो, हा, लोकांनी वोट नाही देणार त्यांना. अरे आमच्या देवाचं नुकसान केलं तुम्ही म्हणून काय? ठीक आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे, तिथे शक्यतो ते हात लावत नाही. भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजक आढळतात. तुम्ही जर का भारताचा नकाशात बघितलं, जी झाडं तुम्हाला दिसत आहे ह्या सगळ्या देवराया आहेत. देवाच्या नावाखाली आरक्षित केलेला प्रदेश आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जहां कभी नहीं किधर भी नहीं चलता वो भारत में चलता है, ऐसा जुगाड भारतामध्ये होऊ शकतो. दुसरं काय, भारतात अशा 1300 पेक्षा जास्त देवराया नोंदवल्या आहेत आणि ही अभिमानाची चांगली गोष्ट आहे. हे फक्त भारतामध्ये होऊ शकतं. आता जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? छान मस्तपैकी हिस्ट्रीचं तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत आहे. तर हे जैवविविधतेचं संवर्धन कसं करू शकतो आपण दादा? तर बघा रे दादा, दुर्मिळ जातींचे सजीवांचे संरक्षण करणे. ज्या जाती दुर्मिळ होत्या प्राण्यांच्या, वनस्पतींचा, त्यांना सांभाळणे, त्यांचं संरक्षण करणे, पुढच्या पिढीला सांगणे. बघा लाजाळूचं झाड आहे, तुम्ही बऱ्याच मुलांना माहित नसेल किंवा बरं आपल्या गावाकडच्या पुराणा माहिती असेल, हात लावला की झाडाचं लाजून जातं. येणाऱ्या पुढच्या पिढी खूप वर्षानंतर ते झाड जर का गेलं, तुम्ही पुढच्या पिढीला सांगितलं असं एक झाड होतं, हात लावला की ते लाजून जायचं, ते तुमच्यावर हसतील. अरे हे काय बोलतायत तुम्ही? तुम्ही अरे हा, पण तुमच्याकडे प्रूफच राहणार नाही. अदालत प्रूफ मागतीये, त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना विशेष वाटतील, पण आता ते खूप नॉर्मल. राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य यांची निर्मिती करणे. आता हे जे प्राणी आहेत पुराणो किंवा वनस्पती आहेत, हे आपल्याला माहिती आहे की हळूहळू यांचा नाहीसा होत चाललेले आहेत. मग काय करायचं? मोठे मोठे राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य जे बऱ्याच ठिकाणी आता केले पण जात आहेत, तिथे त्यांचं संरक्षण करू शकतो आपण, जेणेकरून लोक लांबून लांबून येतील, बघतील, ते चुकीच्या पद्धतीने हानी पोहोचवणार नाही. काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प, काही प्रकल्प सुरू करणे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण सायन्सवाला दादा समर्पण बॅचचे पोरं एक प्रकल्प सुरू करूयात, झाडं लावण्याचा, एक झाड फक्त लावूयात, असे काही प्रकल्प सुरू करू शकतो. प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे, कायद्याचे पालन करणे, काही कायदे आणायच्यासाठी की एक झाड जर का तुम्ही तोडलं त्याच्या बदल्यात तुम्हाला एवढे एवढे झाडं लावावं लागतील आणि त्यांचं संवर्धन पण करावे लागते. नाही तर बस इकडं झाडं तोडताय, लावताच आहे असं नाही चालणार. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे, जे आतापर्यंत आपल्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय, काही परंपरा, त्यांची नोंद करून ठेवणे, येणाऱ्या पिढीला सुद्धा माहिती पडेल. आता हे काही तुम्हाला सिम्बॉल्स आहेत आणि हे सिम्बॉल्स पेपरला विचारले जातात. शाळेच्या एक्झाम मधले यातला एक किंवा दोन, 3 सिम्बॉल सुद्धा येऊ शकतात 3 मार्कच्या क्वेश्चन साठी. तर बघा, काय असा सिम्बॉल दिसला, कचरा टाकतोय, काय लिहिणार? कृपया कचरा टाकू नका, आपला कचरा कचरा कुंडीतच किंवा डस्टबिन मध्ये टाका. पण आपण काय करणार?
जिथे पाटी असेल कचरा टाकू नका, तिथे टाकणार, डस्टबिन मध्ये टाका. सेकंड, ऊर्जा वाचवा, इंधन वाचवा, पाणी वाचवा, प्लास्टिक पिशव्यांचा वापर नकार द्या त्यांना. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी योग्य वस्तू, आपली पृथ्वी वाचवा. आणि हा एक चार्ट आहे, मराठीवाल्यांनी एकदा सेवित मराठीचा इकडे राहून गेला माझ्या मतेने. काही अशा संस्था आहेत ज्या निर्माण होत आहे, काही आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि काही स्वतःहूनच ते पुढे आलेले आहेत, छोट्या छोट्या राज्यांपुरता शहरांपुरता मर्यादित आहे. त्या आहे ना 4-4 संस्था, फक्त लक्षात ठेवा, कदाचित विचारला गेलं तर विचारला जाऊ शकतो, फार इम्पॉर्टंट नाहीये. पर्यावरणात माझी भूमिका काय? पर्यावरणात माझी भूमिका नक्की काय? टिकवणे, उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवणे, नियंत्रण, हानी रोखणे, हानी करणाऱ्या कृती थांबवणे, मानसिकता बदल करणे, निर्मिती, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांची पुनरुज्जीवन करणे, नवनिर्माणासाठी प्रयत्न करणे, प्रसार, शिक्षण, मार्गदर्शन, जागृती, अनुकरण, संघटन, प्रत्यक्ष सहभाग यांच्याद्वारे प्रसार करणे, प्रतिबंध, काय थांबवायचं आहे, संभाव्य धोके रोखणे, नवीन कृती कार्यक्रम आखणे, पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक कोणते आहेत त्यांच्यावर प्रतिबंध करणे, जतन, जे उरले आहे त्यांचं तरी जतन करा, जे संपुष्टात आले त्यांचं काही करू शकतो का? नाही, पण जे थोडेफार उरलेले आहेत त्यांचं जतन करा, हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना करा, अज्ञात क्षेत्रे टिकवून ठेवा. ह्या काही गोष्टी आहेत, या आपल्या पर्यावरणाच्या आपल्या महत्वाच्या भूमिका आहेत. यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती का? टिकवणे, नियंत्रण, निर्मिती, प्रसार, प्रतिबंध, जतन 100% लक्षात ठेवायचं आहे. जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र कोणते आहे? जगातील जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र अशा 34 स्थळांची नोंद केली गेली आहे. या क्षेत्रांना एकेकाळी पृथ्वीवरती 15.7% भाग व्यापला होता. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्र आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचा अखंड अवशेष शिल्लक आहे. संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे काय माहिती का? की जिथे वनस्पतींच्या प्रजाती किंवा प्राण्यांच्या ज्या विविध वेगवेगळ्या प्रजाती आहेत ना, त्या फक्त ह्या संवेदनक्षम क्षेत्रातच येतात, सगळीकडेच ते येत नाही. मग हे फक्त आता काही कमी प्रमाणातच भारतात उरलेलं आहे. तुम्ही तो नकाशात बघितलं बघा, तुम्हाला जे डार्क ग्रीन लाईट मध्ये दिसतंय हे काही संवेदनक्षम क्षेत्र आहे. आता जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र, या क्षेत्रामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजातींचा समाविष्ट होतो. फक्त वनस्पती नाही, त्यांच्या प्रजाती म्हणजे 1,50,000 वेगवेगळ्या वनस्पती आहेत तिथे. त्यामुळे एकूण जागतिक संख्येच्या 50% एवढ्या त्या आहेत. भारताचा विचार करता 135 प्राण्यांच्या प्रजाती, सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. भारतामध्येच फक्त 135 आहेत वेगवेगळ्या प्रजाती प्राण्यांच्या, त्याच्यापैकी 85 कुठे आहे? ईशान्य प्रदेशात आहेत. पश्चिम घाटात एकूण 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. पश्चिम घाटामध्ये 1500 पेक्षा जास्त काय वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती आहेत. जगातील एकूण वनस्पती प्रजातींच्या सुमारे 5000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहे. 5000 वनस्पती. ह्या ज्या गोष्टी आहे संवेदनक्षम क्षेत्र इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवा. फार काही एवढे इम्पॉर्टंट नाही, आकडे थोडेसे अवघड असू शकतात. 2-3 वेळा रिपीट केलं, सिंपल मध्ये गालावर डिंपल. धोक्यात आलेल्या देशातील प्रदेशस्थळ कोणकोणते आहेत? पश्चिम घाट, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ. खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे धोक्यात आलेला आहे. या भागामध्ये काय मोठ्या मोठ्या खाणी आहे, गोल्ड मायनिंग, वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. तेथील आशिया सिंह व रानगवे यांच्या अधिवासास धोक्यात येत आहे. या भागामध्ये काय होतं, आशियातील सिंह आणि रानगवे होते, पण आता मोठ्या प्रमाणात लोक तिथे गेले, त्यांनी झाडं खणायला सुरुवात केली, मोठे मोठे जमीन खणायला सुरुवात केली, झाडं तोड केले. ऑब्व्हियसली यांचा अधिवास आता राहिला नाही तिथे फार. मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे. हे आसाम मध्ये मोठं उद्यान होतं, पण तिथे पाण्याचं काय केलं, मोठे मोठे धरणं बांधून घेतले, त्यामुळे आता ते पण तिथले प्राणी वनस्पती आता नाहीसे होत आहेत. तेथील वाघ आणि एकशिंगी गेंडा, फक्त एका शिंगाचा गेंडा, हे आता धोका झालेला त्यांच्या आयुष्याला. पण सुंदरबन राष्ट्रीय उद्यान
पश्चिम बंगाल हे वाघांसाठी राखीव आहे, पण धरणे, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेले नाले यामुळे तेथील वाघ व पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. म्हणजे आता जर का आपण न्यूज बघतो की अचानक पद्धतीने संध्याकाळी 6ची बातमी आता आपल्या समोर येते आहे की डॅश 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 या जिल्ह्यामध्ये पार्किंगमध्ये तुम्हाला वाघ आढळलेला दिसतो आहे. आणि म्हणजे काय म्हणतो आपण की वाघ पार्किंगमध्ये शिरलाय. आपण वाघांच्या जंगलामध्ये शिरलो आहे, वाघ नाही आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्या जागेवर जर का राज्य करतोय तो ऑब्व्हियस आहे, तिथं त्यांच्याच राज्यात फिरताय, पण ते अचानक अरे हे तो गडबड आहे रे बाबा. म्हणजे वाघ जर का दुसरीकडे कुठे फिरायला गेला असेल बिचारा जंगलामध्ये, तेवढ्या वेळात तो जिथं राहतो ते जंगल तोड झालं, बिल्डिंग उभी राहिली, तो वापस आला, बघतो तर काय डेव्हलपिंग कंट्री होऊन गेली इथे आपली. तोच घाबरून गेला, मी शेजारच्या घरात तर नाही आलो, तो त्याच्याच घरात आहे, आपण त्याच्या घरात आलेलो आहे. संकटग्रस्त प्रजाती या सजीवांची संख्या घटलेली आहे किंवा त्यांच्या अधिवास मोठ्या प्रमाणावर संकुचित झालेला आहे. ऑलमोस्ट 2 वर्ष अगोदर यावर प्रश्न आलेला होता, त्यामुळे चांगला करा. जर संवर्धनाचे उपाय अंमलात आणले नाही तर निकट भविष्यात हे नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ सिंह, पुच्छ माकड आणि माळढोक हे जे एक प्राणी आहेत पोरांनो आणि पक्षी आहेत, हे हळूवार पद्धतीने आता दिसायला कमी झालेले आहेत. सो यांचं जतन करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे संकटग्रस्ती प्रजाती आहे. दुर्मिळ प्रजाती, दुर्मिळ कोण कोण आहे? या सजीवांची संख्या लक्षणीयरित्या घटलेली आहे. म्हणजे जर प्रॉपर ऑब्झर्वेशन केलं तर मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होते. या प्रजातींचे सजीव प्रदेशनिष्ठ असल्याने ते फार वेगाने नामशेष होण्याची शक्यता आहे. हे एकाच प्रदेशात येतात, त्यामुळे त्या प्रदेशात एक गेला की ऑटोमॅटिक बाकीचे पण हळूहळू काय होता जायला सुरुवात होते. उदाहरणार्थ लाल पांडा आणि कस्तुरी मृग. एक्झाम्पल, डेफिनेशन आणि वाक्य मस्त हेडलाईन द्यायची आणि लिहून यायचं. असुरक्षित प्रजाती, या सजीवांची संख्या अत्यंत कमी असून सतत घट होत आहे. यांच्या संख्येत सतत होणारे गट हे चिंताजनक बाब आहे. वाघ आणि सिंह, तुम्हाला वाघ आणि सिंह असं रेग्युलर दिसत नाही. अरे म्हणत्या आमच्या इकडे वाघ होता, तो म्हणतो अरे अच्छा गोट्या आमच्याकडे तो सिंह आला होता, असं नॉर्मल होतं का? नाही. तुमच्या माहितीसाठी आम्ही लहान होतो, जवळपास 2013-14 बातमी आली होती की भारताने आफ्रिकेतून चित्ते इम्पोर्ट केले होते. तुम्ही म्हणाल दादा का? कारण भारतात चित्त्यांची संख्या कमी झाली होती, मग आफ्रिकेतले चित्ते आणले. चित्ते चित्ते चित्तेच चित्ते तिकडून आणले, इकडून चित्ते, आणि मग कार्यक्रम, आणि मग चित्ते चित्ते प्रोड्यूस. दादा एवढं इम्पॉर्टंट आहे. हो, अन्न साखळीमध्ये आपण बघितलं एक जरी गायब होऊन गेला तर प्रॉब्लेम आहे. सो अशा गोष्टी आहेत. संदिग्ध प्रजाती, या सजीवांच्या काही वर्तणुकीच्या सवयीमुळे त्यांच्याबद्दल निश्चितपणा व पुरेशी माहिती उपलब्ध नसते, त्यामुळे ते धोक्यात आहे असे वाटते, पण खात्रीशीर सांगता येत नाही. उदाहरणार्थ महाकाय गिलहरी, शेकरू. शेकरू महाबळेश्वरला तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला एक चॅप्टर सुद्धा आहे तो, त्याच्यात शेकरू प्राणी आढळतं. हे लाजाळू प्राणी फार कोणासमोर येत नाही, ते आहे की नाही माहीत नाहीये, पण असे बरेच प्राणी आहेत ज्याचा शोधच नसेल लागलेला. जर का ते लाजत असतील, जमिनीत राहत असतील, असे कितीतरी प्राणी. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही सुद्धा. आणि अशा पद्धतीने ह्या चॅप्टरचा दी एंड झालेला आहे. मला माहिती आहे पोरांनो, हा चॅप्टर खूप थेरॉटिकल होता. मे बी तुम्हाला थोडाफार बोरिंगही वाटलेला असेल, पण ऑब्व्हियस आहे खूप थेरॉटिकल होता. 1 शॉटमध्ये संपवायचा होता. 3 लेक्चर्स घेतील एवढा काही याचं महत्व नव्हतं. पण हो, येणारे जे काही चॅप्टर आहे हे आपण सेम 3-3च्या स्पीडने जाणार आहोत. जेव्हा आपल्याला वाटेल की एखादा चॅप्टर असंच आहे तो आपण 1 शॉट रिव्हिजन मध्ये संपवू शकतो. सो आय होप सो की तुम्हाला हा चॅप्टर समजलेला असेल. एकदा फक्त रीड आउट करा. याचे हँड रिटन नोट्स, PYQ आणि स्टडी मटेरियल ह्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये येऊन जाईल. पण जास्तीत जास्त मुलांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा मस्ती सगळं काही करा, पण आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. थँक्यू सो मच.